राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये हरिभाऊ राठोड हे हायकोर्टामध्ये धाव घेणार आहेत। हरिभाऊ राठोड आज मुंबई हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल करणार आहेत। नार्वेकरांचं असंविधानिक काम हायकोर्टामध्ये उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। त्या 12 उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती राठोड यांनी केलेली आहे। तर राहुल नार्वेकर यांनी धमकावल्याचा आरोप खरं तर हरिभाऊ राठोड यांनी केलेला होता। राठोड यांची जी सिक्युरिटी होती ती देखील काढून घेण्यात आली असा आरोप करण्यात आला होता। या सगळ्या संदर्भातला राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला होता। दक्षिण मुंबईमधल्या मतदारसंघ जे आहेत त्या 3 ठिकाणी राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईकांपैकीच उमेदवार उभे आहेत आणि त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी त्यांनी इतरांवरती अन्याय केला असा आरोप सध्या होताना दिसतो आहे। इतरांवरती दबाव टाकला, धमकावलं असा आरोपही राहुल नार्वेकरांवरती होतोय। या सगळ्या संदर्भात हरिभाऊ राठोड यांनी आता हायकोर्टामध्ये धाव घेणार असल्याचं सांगितलंय आणि आज ते हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल करणार आहेत। नार्वेकरांचं काम हे असंविधानिक आहे असा देखील आरोप करण्यात आलाय आणि हे असंविधानिक काम हायकोर्टामध्ये आम्ही उघड करू, याचिकेच्या माध्यमातून उघड करू असा इशारा देखील हरिभाऊ राठोड यांनी दिलेला आहे। तर याच प्रभागामध्ये जे उमेदवार उभे होते त्या 12 उमेदवारांना न्याय मिळवून देऊ आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच ही याचिका दाखल करत असल्याचं देखील सध्या हरिभाऊ राठोड यांनी म्हटलेलं आहे। तर एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये सध्या हरिभाऊ राठोड हे काहीसे आक्रमक होत आहेत आणि हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतील। नार्वेकरांच्या मतदारसंघातील खास करून त्यांच्या नातेवाईकाच्या मतदारसंघातील 225, 226, 227 या ठिकाणी जो महाघोटाळा झालेला आहे त्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार आहे। गगराणी साहेब यांचा जो रिपोर्ट आहे तो अगदी बरोबर आहे। त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रशासनिक चूक होती आणि याच्यामध्ये नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे। एक तर यांना सगळ्यांना 12 लोकांना फॉर्म भरून दिला पाहिजे किंवा ही ते मतदारसंघाच्या मतदारसंघाची निवडणूक रद्द झाली पाहिजे, ती पुढे ढकलली पाहिजे। अशा जर झालं नाही तर आज निश्चितच मुंबई हायकोर्ट त्यांना चपराक दिल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।